अनिकेत म्हात्रे आणि विनीत पाटील सध्याच्या घडीला मैदानावर आहेत आणि सगळ्यांचं लक्ष लागले शिवशक्ती खारघर की अंसिका 11 दातिवली कोणता संघ मात्र सामना जिंकणार। अतिचा पहिलाच बॉल हाफ स्ट्रायकर ऑन साइडला पूल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा गगनभेदी षटकार। बॉलवर भव्य स्वागत केले आतिश पाटीलवर। आतिशवर ही केलेली आतिशबाजी होती। विनीत पाटीलच्या माध्यमातून 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे। 5 चेंडू आणि 14 धावा। शेवटच्या ओव्हरमध्ये दातिवली संघाने सुद्धा शेवटच्या 5 बॉलमध्ये 14 धावा दिल्या होत्या आणि त्यात 14 धावा आता मात्र काढायच्या। नेक टू नेक फाइट जशास तसं प्रत्युत्तर दिले टीम दातिवलीनं। हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा स्टार क्रिकेटला बोवेच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय। शेवटचे 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता। टेन्शन आता मात्र आतिश पाटीलवर। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ स्ट्रायकर होता। यावेळेस टायमिंग झालेला नाहीये परंतु स्वतः धावते गोलंदाज मिडॉनला पडलाय चेंडू। नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातील। महत्वाच्या धावा आहेत या सगळ्याच। स्कोर मूव्स टू 43 नाव। 43 धावा धाव फलकावर। शेवटचे 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। 12 लीडेड नाव रिमेनिंग 4 असं इक्वेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। सामन्यामध्ये काहीही घडू शकतो। अजूनही पाहायला गेलं तर खारघर दातिवली सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे। 50-50 चान्सेस फॉर बोथ द टीम्स। आउटसाइड ऑफ स्टंप इकडे मात्र दैव देत आणि कर्म नेता विनाशकाली विपरीत बुद्धी। बॉल चाललाय वाईट बॉल आणि त्याच्यामध्ये आलेला हा चौकार। वाईट बॉलच्या 5 धावा आता मात्र दातिवली संघाला बळकटी देतील। चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता। 7 नीडेड नाव रिमेनिंग 4 हा सामना आता मात्र अंसिका 11 दातिवली संघाच्या बाजूने थोडासा आता मात्र घुमू लागलाय। अचानकपणे पाहायला गेलं तर टाळ्यांचा आवाज आता मात्र खेळाडू कक्षाकडून यायला लागलाय आणि थोडासा गोंधळ आतिश पाटीलने घातलाय। विनाकारण दिलेल्या व्हाईट बॉलच्या 5 धावा चांगल्याच अंगलट येणार का आणि इथून मात्र पाहूया अजूनही लढावं लागेल शिवशक्ती खारघर संघाला। ओमकार पाटील विश्वास पाटीलची इनिंग व्यर्थ जाऊ द्यायची नसेल तर। ऑन साइडला स्विंग केलंय आणि बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी। आणखीन एक बेधुंद करणारा फटका षटकार। धाब्याची गरज आहे। सामना होता कुठे आणि आलाय कुठे। पूर्णपणे क्रिकेट हा खेळच असा आहे मित्रांनो। कधी काय घडेल याच्यामध्ये नेम नाहीये। द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी आणि अनिश्चितता या खेळामध्ये ठासून ठासून भरलेली असते आणि तीच अनिश्चितता आपल्याला मात्र पाहायला मिळाले। एका बाजूला बघाशी 13 बॉलमध्ये 31 धावांची ऑलमोस्ट गरज होती। 12 बॉल 30 समीकरण होतं। 11, 28, 10, 27 समीकरण आता मात्र 3-1 वर येऊन पोहोचलंय। त्यामुळे हा सामना जवळजवळ खिशात घातलाय तो अंसिका 11 दातिवली। इकडे सिंगल हवी आहे अजूनही आणि इकडे डॉट बॉल येत असताना अगदी आपल्या स्टाईल मध्ये सिंगल काढण्यासाठी जरूर गेला होता। मोठे फटके मारणं सोपं आहे परंतु बऱ्याच वेळेला एक धाव काढताना घाम फुटतो। हा सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर आजपर्यंत आपण पाहिलेला इतिहास आहे। शेवटचे 2 बॉल आणि 1 धाब्याची गरज आहे। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 बॉलमध्ये 1 धाव झाली तरच हा सामना दातिवली संघ जिंकू शकतो। अन्यथा सामना जर बरोबरीमध्ये सुटला
तर खारघर जिंकेल. प्रेशर आहे, क्षेत्ररक्षण जवळ बोलावण्यात आलंय. सर्कल मध्ये आता मात्र जास्त क्षेत्ररक्षक अचानकपणे आपल्याला पाहायला मिळतात, कारण काही झालं तरी सिंगल वाचवायची आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. सगळ्यांच्या नजर आता मात्र आतिश पाटील कडे. कट केलाय बॉल, सामना थोडासा अंगलट येतोय, रन आउट झालाय. पाहूया इकडे मात्र यस अंपायर्स काहीतरी दाखवतात इकडे. अशा पद्धतीने धाव घेता येणार नाहीये. आय थिंक हेच सांगतात अंपायर्स. त्यामुळे धाव नसेल. सामना शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू आणि 1 धावा. षटकार मारणं सोपं आहे, परंतु 1 धाबेची किंमत आता मात्र विनीत पाटीलला सुद्धा कळून चुकली असेल. 3 बॉल, 1 धाबेची गरज होती. 2 डॉट बॉल आलेत. 1 बॉल आणि 1 धाबेची आवश्यकता. तर विशाल मडवी हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी सांगितलं जर सामना जिंकले तर दोन्ही फलंदाजांना 1,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल आणि आमचे राममामा पाटील यांच्या वतीने खारघर संघ जिंकला तर 2,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. दातिवली संघ ओळखलाच जातो विशालमुळे. आज त्याची अनुपस्थिती, परंतु तो टेन्शन आता मात्र विशालवर सुद्धा असेल. तो 3 बॉल 1चं समीकरण, आता मात्र 2 डॉट बॉल. काय करायचं हे कळत नाहीये सध्याच्या घडीला. द्विधा मनस्थिती आहे विनीत पाटीलच्या डोक्यामध्ये. जर मोठा स्ट्रोक खेळायला गेलो आणि झेल उडाला तर, परंतु ही सिंगल घेत असताना मात्र फ्रंट फुटला जातोय, मागे येतोय, फुटवर्क थोडासा अडखळत करतोय आणि त्याचमुळे इथे मात्र चांगला सामना जिंकतानाच मात्र नाकी न वालय. वाद करू नका. चला, काय निर्णय आहे तो नक्कीच दिला जाईल, जो डिसिजन दिलाय. हा, कारण जर विकेटच्या हातामध्ये चेंडू असेल तर तुम्ही थांबून धाव घेऊ शकत नाहीये. हा नियम या स्पर्धेचा पहिल्यापासून आम्ही पाहिलेला आहे. तर चेक केला तरी तुमचा संभ्रम जो आहे तो आम्ही दूर करू. उठ चला, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मामा या, मामा टॉस करा. काय सामना झाला खरोखरच, परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करावे लागतील. तर टॉस जिंकलाय तो वाशिवली टीम कॅप्टन निर्णय सांगा. बॉलिंग यस, फिल्डिंग आहे. चला, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. यानंतरचा सामना आहे. खरोखरच काय सामना झाला.